आणि आजच्या राजकीय घडामोडी आपण पाहूयात। जनतेच्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल। जातीय जनगणनेवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। राज्यामध्ये जातीय सलोखा नांदावा हा सरकारचा प्रयत्न असल्याचं वक्तव्य। राज्य में जातीय सलोखा, कानून व्यवस्था और ना बिगड़ना चाहिए, ऐसी कोशिश हमारी रहती है। मुख्यमंत्री शिंदेंकडून रेशीमबागेमध्ये जात डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन। शिंदेंच्या रेशीमबागेमध्ये जाण्यावरून संजय राऊतांचा टोला। रेशीमबागेत ते रेशमाचे किडे घेऊन गेले असतील, राऊतांचा निशाणा। हो, त्याने रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। हो, त्याने रेशमाचे किडे घेऊन गेले असतील। तर रेशीम किडा चांगले धागे विणतो असं म्हणत आमदार भरत गोगावलेंचं राऊतांना उत्तर। तसंच बाळासाहेब सुद्धा इथे येऊन गेलेत अशी करून दिली आठवण। साहेब आले त्यात फरक काय पडला, नेमकं यांच्या पोटात काय दुखतंय, ह्यांना कुठला तरी चांगला काढा द्यायला पाहिजे। किडे अत्यंत चांगलं मुलायम रेशीम हे विणतात। मुख्यमंत्री शिंदेंच्या रक्तात आरएसएसची विचारधारा। भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारामधून आलेले असल्यामुळेच आमच्याशी समरूप असंही वक्तव्य। अनेकदा अशा प्रकारच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन या विचारधारेशी समरूप झालेले आहेत, किंबहुना मूळच त्यांचा रक्तामध्येच तशा प्रकारची विचारधारा आहे। तर दरेकर हिंदुत्वाचे म्हणण्याऐवजी आरएसएस म्हणाले असतील। प्रवीण दरेकरांच्या वक्तव्यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्ववादी नेते। मंत्री हे हिंदुत्ववादी आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे आणि दिघे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेली ती व्यक्ती आहे। कडवट हिंदुत्ववादी मनुष्य आहे हे सगळ्यांना जाणीव आहे, एवढं मला माहिती आहे। संघ मुख्यालयामध्ये दर्शन घ्यायला विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत। बौद्धिक वर्गाला अजित पवार गट अनुपस्थित राहिल्यामुळे भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा टोला। त्या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन त्या ठिकाणी एक ऊर्जा स्त्रोत राजकारणात सामाजिक क्षेत्रात मिळत असतं, ते काय घ्यायला हरकत नव्हती। त्यांनी काय गेलं, दर्शन घेतलं म्हणजे आपले आचार विचार गुंडाळून ठेवावे लागत नाहीत। आता शेवटी का आले नाहीत हा त्यांचा विषय। तर बौद्धिक वर्ग दीक्षाभूमीवर होतो। अमोल मिटकरींचा प्रवीण दरेकरांना प्रतिटोला। लोकशाहीप्रमाणे आम्ही त्यांचं पालन करतो, मिटकरींचं मत। वर्ग दीक्षाभूमीवर असतो। आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि त्या लोकशाहीवर आमचा पक्ष चालतो। कोणाला संघ शाखेत जावं वाटलं त्यांना संघ शाखेत जावं, कोणाला दीक्षाभूमीवर जावं वाटलं त्यांना दीक्षाभूमीवर जावं। थँक्यू। राज्याच्या तिजोरीची डुप्लिकेट चावी अजित पवारांकडे आणि ओरिजिनल फडणवीसांकडे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला। तर शिंदे गटाला फक्त वाटाण्याची अक्षता असाही उल्लेख। आणि तिजोरीची चावी जरी बारामतीत असली म्हणजे तरी पण त्यातली एक चावी तर आता नागपुरात आहे ना, नाहीतरी रिमोटही नागपुरातूनच चालतो या सत्तेवरचा, हे तर स्पष्टच आहे ना। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली। सत्र न्यायालयामध्ये सुनावणी।